आज हे पार्सल आलेलं आहे. हे क्वीन बी एक्सक्लुडर आहे आणि हे आपण ओपन करतोय आत. हे पोस्टाने आलेलं आहे पार्सल. दोन जाळ्या मागवल्या आहे आपण. हे 19.5 इंच आहे. इथून एवढी लांबी याची आणि ही रुंदी 16 इंच आहे. हे आपल्याला मधमाशीच्या पेटीवरती लावायचं आहे आणि हे याच्यातून राणी माशी हनी सुपर म्हणून जो वरची पेटी असते त्याच्यात येऊ नाही शकत. ते आता आपल्याला उद्या वापरायचं आहे. आज ही जाळी लावायला आपण शेतात आलो आहे आणि ही जाळी आपण त्याच्यावरती लावणार आहे. ही हनी सुपरची पेटी आपण बनवली होती, पुढच्या वेळेस आपण ठेवली होती. त्याच्या वेळेस आपल्याकडे जाळी नव्हती. आता ही पोस्टाने जाळी आली आहे तर आपण असं ही जाळी याच्यामध्ये ठेवतोय. याच्याने खालची राणी माशी असते ती वरच्या पेटीमध्ये येत नाही, फक्त कामकरी माशा येतात आणि त्या कामकरी माशा पोळ्यामध्ये मध जमा करतात. अशा प्रकारे आपण ठेवतोय. 2-3 दिवसानंतर आपण आता परत चेक करतो. फक्त एवढं वरचं कापड हे 2-3 दिवसानंतर आपण बघतोय. तर याच्यामध्ये आधीचे जे पोळे तयार झाले ते आपण या फ्रेममध्ये अटकवले होते. तेव्हा या पद्धतीने हळूहळू आता याच्यामध्ये मधमाशा मध गोळा करायला सुरुवात करतील आणि बाकीच्या फ्रेमसाठी फ्रेम शीट असतं मेणाचं, ते पण आपण मागवलं आहे. ते आणल्यानंतर आपण पुन्हा ते लावू आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल मी.